आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नारायण राणे 19 एप्रिलला रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करणार। सूत्रांची माहिती तर शिंदे गटाचे किरण सामंतही उमेदवारीसाठी आग्रही। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर अजूनही दावे प्रतिदावे सुरूच। शिवसेना शिंदे गटाच्या किरण सामंतांनीही 4 उमेदवारी अर्ज घेतलेत। काहींना केंद्रात मंत्री होता आलं असतं, पण त्यांनी संधीचं सोनं केलं नाही। मंत्री झाल्यावरच प्रशासनावर पकड निर्माण करू शकतो। अजित पवारांचा नाव न घेता सुप्रिया सुळेंना टोला। काही लोक म्हणतात भाषण करून काय होतं, पण भाषण करावीच लागतात। लोकांचं दुःख मांडण्यासाठी भाषण करावंच लागतं। अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर। अजय बोरस्तेंनी काल मध्यरात्री घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। नाशिकच्या जागेसाठी बोरस्तेंना उमेदवारीची कार्यकर्त्यांची मागणी। मुख्यमंत्री शिंदे आणि बोरस्तेंमध्ये नाशिकच्या जागेवरून चर्चा। चंद्रपूर जिल्ह्यात आज 4 ठिकाणी ओबीसी मेळावे। चंद्रशेखर बावनकुळे आणि भुजबळ ओबीसी मेळाव्याला संबोधित करणार। सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी ओबीसी मेळाव्यांचं आयोजन। साताऱ्यातून उदयनराजे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार। साताऱ्यात उदयनराजे मोठं शक्ती प्रदर्शन करणार। सूत्रांची माहिती। मुंबईत सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी अटकेत। गुजरातच्या भुजमधून आरोपींना बेड्या। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला कारवाईला यश। पनवेलमधील हरिग्राम गावात गोळीबार प्रकरणातील आरोपींचं महिनाभर वास्तव्य। हरिग्राम गावातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहूनच आरोपींनी कट रचला।